काय मागणी येते तुमच्या? माझं नाव प्रभाकर तुकाराम कसबे गुरुजी. मी महाराष्ट्र शासनाचा 2016चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं मुख्यमंत्र्यांनी माझा सन्मान केला. आमच्या मेडशिंगी ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळं लोकाला पाण्यापासून शासनाच्या विविध योजनापासून वंचित राहावं लागतं. आज आम्ही अनेक वेळा अर्ज देऊनसुद्धा ग्रामपंचायतीनं दखल घेतली नाही. बऱ्याच ग्रामसभेमध्ये आम्ही काही प्रश्न मांडले. गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, बॉडी असेल, ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. या अडचणी सुटल्या पाहिजेत म्हणून सांगितलं. पण अकार्यक्षम अशा ग्रामसेवकामुळं ह्या अडचणी त्यांनी कुठल्याही दिलेल्या प्रश्नाची सोडवणूक केली नाही. ते टाळाटाळ करतात. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान या अंतर्गत थकबाकीवर 50% सवलत देण्याचा शासनाचा निर्णय होता. परंतु त्या परिपत्रकामध्ये शासनाच्या निर्णयामध्ये सवलत हा शब्द होता आणि केवळ त्या शब्दाला धरून आमच्या पाटील ग्रामसेवकाने ही सवलत आहे, याला सवलत म्हणतात, 2 हप्त्यात पैसे भरा, अशा प्रकारचा गैरसमज लोकात निर्माण केला. आणि त्यामुळं आमच्या गावातले बरेचसे लोक पैसे भरायला आलेले सुद्धा परत गेले. आणि त्यामुळं या शासनाचा जो उद्देश आहे की प्रत्येक ग्रामपंचायत ही थकबाकीमुक्त व्हावी, हा हेतू सफल झाला नाही. आणि त्यामुळं आमच्या गावातसुद्धा मी स्वतः या अभियानाचा प्रचार केला. स्वतःची गाडी लावून पुकारलं, निवेदनं दिली. आणि त्यामुळं शेवटच्या 8 दिवसात जवळजवळ 5-7 लाख रुपये ग्रामपंचायतीचा थकीत निधी वसूल झाला. यामुळं ग्रामपंचायतीला फायदा झाला, त्या ग्रामस्थांना त्याचा फायदा झाला. पण अनेक लोक भरणारे होते, परंतु यांच्या गैरसमजुती केल्यामुळं हे अभियान अयशस्वी झालेलं आहे. सध्या गावात पिण्याचं पाणी शुद्ध दिलं जात नाही. लोक आरओचं पाणी नेतात. दररोज 20-30 रुपयाचं पाणी प्रत्येकाला न्यावं लागतं. ग्रामपंचायतीचं काम आहे पिण्याचं पाणी पुरवणं, पण अनेक वेळा मागणी करूनसुद्धा पिण्याचं पाणी दिलं जात नाही. त्याचबरोबर वाडी वस्तीला कसल्याच प्रकारचं पाणी नाही. वाडी वस्तीचे लोक गावात येऊन 2-2 किलोमीटरवर नेऊन कॅन भरून सायकलवर, खांद्यावर, मोटरसायकलवर पाणी नेतात. त्यामुळं पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे, अशा प्रकारची अनेक दिवसाची मागणी आहे. परंतु त्याच्याकडेही या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे. या ठिकाणी असल्याने पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन आहे, नळपाणी पुरवठ्याची, त्याचे जे वाल आहेत ते लिकेज आहेत, त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि कचरा साठतो आणि तसं पाणी सोडलं जातं. त्याचं शुद्धीकरण केलं जात नाही, त्याच्यामध्ये टिशेल टाकलं जात नाही. अनेक वेळा मागणी करूनसुद्धा त्याच्याकडं दुर्लक्ष होतं. ग्रामपंचायतीने घेतलेल्या कुठल्याही ठरावाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळं आज या ठिकाणी मला उपोषणाला बसायची पाळी आली. तरी शासनानं या माझ्या निवेदनाचा विचार करून या गावासाठी पिण्याचं पाणी आणि वाडी वस्तीला पाणी देण्याचं प्रथम प्राधान्यानं याच्यामध्ये लक्ष घालून आमचा हा प्रश्न मिटवावा. त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्याचा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली जात नाही, दुर्गंधी सगळ्या गावात सुटलेली आहे. तर तोही प्रश्न शासनानं निकालात काढावा. आणि अशा अकार्यक्षम जर अधिकारी जर आपल्याला लाभले तर इथनं पुढची शासनाचं कुठलंही अभियान किंवा कुठलाही उपक्रम यशस्वी होऊ शकणार नाही. त्यासाठी या पुढच्या काळामध्ये कुठल्याही ग्रामसेवकाने असू द्या किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी अशाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल, म्हणून त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांच्या वतीने मी करत आहे. धन्यवाद. जर तुमच्या या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? या जर मागण्या आमच्या नाही पूर्ण केल्या तर आम्ही आमरण उपोषण, साखळी उपोषण
अन्य मार्गाचा आम्ही वापर करून हे मागण्या पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करतील. आपण आमच्या या उपोषणस्थळी भेट दिली त्याबद्दल मोरे सर तुमचं मी मनापासून